भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट। अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत क्रिकेट हा खेळ संपूर्ण भारतात खेळला जातो। याच पार्श्वभूमीवर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तालुका पोलादपूर जिल्हा रायगड यांच्या अंतर्गत नवी मुंबईतील ऐरोली येथे भव्य असे सह्याद्री प्रीमियर लीग 2023 व 24 चे आयोजन केले गेले आहे। या संपूर्ण तालुक्यातून 80 गावांचा सक्रिय सहभाग या सामन्यात आहे। तसेच संपूर्ण 80 गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने आपल्या जीवाचे रान करून सामना खेळत आहे। या सर्व तरुण वर्गाचा उत्साह वाढवण्यासाठी नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री विजय चौगुले यांनी या खेळाला उपस्थिती लावून क्रिकेटमधील तरुणांचा उत्साह द्विगुणित केला। दरम्यान माननीय श्री विजय चौगुले यांनी डिजिटल महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले की आमचं भाग्य मोठं आहे की या ऐरोली नगरामध्ये सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन हे पोलादपूर तालुका महाडमधील
सर्व लोक इकडे येतात आणि आम्हाला सेवा करण्यासाठी त्यांना आम्ही मदत करतो। अनेक प्रकारची आगळीवेगळी सेवाच करते, कारण हे ग्रामीण भागातील सर्व खेळाडू, सर्व 80 गावातील, पोलादपूर तालुक्यातील महाडमधील 80 गावातील सर्व खेळाडू या ठिकाणी येऊन आपला खेळाडूपणा दाखला, आपला स्पोर्ट्समॅनशिप या ठिकाणी ते दाखवतात। एक वेगळा आनंद त्या माध्यमातून भेटतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला त्या मुलांची सेवा करायला मिळते, हा वेगळा आनंद आम्हाला मिळतो। दरम्यान सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री चंद्रकांत मोरे यांनी देखील डिजिटल महाराष्ट्र न्यूजशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। जय भवानी, जय शिवाजी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज सह्याद्री प्रीमियर लीग पर्व दुसरे यांचं आयोजन सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण कमिटी आणि तालुक्यातील 75+ संघ याच्यामध्ये सामील झालेले आहेत। संपूर्ण पोलादपूर तालुका या क्रिकेटमध्ये एक आगळा वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून सह्याद्रीने या खेळाडूंना दिलेला आहे आणि या सह्याद्रीचा हेतू एकच आहे की तालुक्यातला खेळाडू एकवटला पाहिजे, त्यांचं पुढील भवितव्य चांगल्या तऱ्हेने कशा प्रकारे आम्हाला घडवता येईल याच्याकडे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील मान्यवर बऱ्याचपैकी आम्हाला जे सहकार्य करतात त्यांचं अनमोल सहकार्य आणि या असोसिएशनच्या माध्यमातून यातून चांगले खेळाडू तयार करून आपण तालुक्यातून जिल्ह्यातून महाराष्ट्रात अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। त्यांनी देशाच्या पातळीवरती खेळ करण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित करत आहोत आणि यांच्या पाठीमागचा एक उद्देश आहे, समाजामध्ये वावरत असताना त्यांना चांगल्या प्रकारचं वर्तवणूक की कुठलं व्यसन दिन न होणं, आई वडिलांचे संस्कार सांभाळणं आणि जी आपली वडिलोपार्जित संस्कृती आहे तिला जपणं हा एक मोठा उद्देश आहे आणि त्याप्रमाणे सह्याद्रीने हा प्लॅटफॉर्म उचललेला आहे आणि सगळं कार्य करण्याचं हेतू हे सह्याद्रीमध्ये सर्व शिलेदार कटिबद्ध आहेत। हे सह्याद्रीने ज्याप्रमाणे तालुक्याला एक आगळं वेगळं स्वरूप आणि आगळा वेगळा एक रूप दिलेलं आहे, त्या तालुक्याचं हे वैभव म्हणून हे खेळाडू आज मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांनी ग्राउंडमध्ये चांगल्या प्रकारे खेळ दाखवत आहेत आणि हा खेळ एक आगळा वेगळाच आहे आणि हा आगळा वेगळा खेळ प्रत्येक मुलाचा खेळ प्रत्येकाच्या आईवडिलांपर्यंत पाहता येतात, परंतु देशापर्यंत पोहोचतोय की पोलादपूर तालुका हा दुर्गम भाग आहे आणि दुर्गम भागातला खेळाडू खाचरामध्ये न खेळता चांगल्या 360च्या ग्राउंडमध्ये खेळतोय। हा एक मोठा स्वप्न होता आमचा आणि तो आम्ही पूर्ण करतोय आणि हे दुसरं वर्ष आम्ही संपन्न करतोय। असो या कार्यक्रमाला आपण आलात पत्रकार म्हणून आम्हाला भेट दिलीत, आपले धन्यवाद मानतो। आताच महामंत्री चौगुले साहेब इथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की असेच कार्यक्रम करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। असे सर्व दिग्गज आमच्या पाठीशी उभे आहेत, हीच आम्हाला सर्वांची ताकद आहे आणि ही ताकद ईश्वराने कायम टिकून ठेवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज खरंच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पोलादपूर मी चंद्रकांत दादा मोरे यांचं खूप कौतुक करतो की आज त्यांनी आमच्या पूर्ण 80 गाव तालुक्यातले जेवढे 80 गाव त्यातले चांगले क्रिकेट खेळाडू असे निवडलेत की या खेळाडूंना इतकं चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं। चंद्रकांत दादा तुमच्याकडून हे असेच घडो आणि सर्व तरुण खेळाडूंना माझी एकच विनंती आहे, जसं तुम्ही खेळाकडे लक्ष देताय तसं थोडंफार रक्तदानाकडे लक्ष द्यावं हीच मी त्या सर्व तरुणांना विनंती करतो आणि मी माझ्या सुजय प्रतिष्ठानतर्फे त्यांना खूप खूप चंद्रकांत दादा तसेच सर्व क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू यांना पूर्ण अभिनंदन करतो आणि इथे